सर्व दिव्यांग बांधवांना UDID कार्ड व आधार कार्ड हे तहसीलमध्ये जमा करायचे, त्याबद्दल आजची ही न्यूज आहे। तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा। सर्व दिव्यांगांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण की एका जिल्ह्यामध्ये झालं म्हणजे सर्व जिल्ह्यामध्ये होणारच आहे। तर व्हिडिओला आपण सुरुवात करू। तुम्ही समोर बघू शकता दिव्यांग लाभार्थींना UDID व आधार कार्ड तहसील कार्यालयामध्ये तात्काळ सादर करावेत। तहसीलदार राजेश जाधव यांचा हा निर्णय आहे। जेवढे पण दिव्यांग असेल त्यांना UDID कार्ड आणि त्यांचा आधार कार्ड हे तहसीलमध्ये जमा करायचे आहे, नाहीतर त्यांचा अनुदान आणि कोणत्या स्कीमा असणार त्या पण तुम्हाला भेटणार। ते समोर काय म्हणतात ते पण बघून घ्या। मुखेडमध्ये ही न्यूज आहे। मुखेडमधल्या तालुक्यामधले तहसीलदार विशेष सहायता योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थी आपले वैयक्तिक ओळखपत्र म्हणजे UDID कार्ड व आधार कार्ड तात्काळ तहसील कार्यालयामध्ये सादर करावे, असे आवाहन तहसीलदार राजेश जाधव यांनी केले आहे। राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या सूचनान्वये विशेष सहायता योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे UDID कार्ड व आधार कार्ड संलग्नीकरण करण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत। मुखेड तालुक्यातील विशेष सहायता योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांचे UDID व आधार कार्ड संलग्नीकरणाची तात्काळ व पूर्ण कारवाई करण्यासाठी तसेच प्रलंबित प्रकरणाचा तपशिलासह संपूर्ण अहवाल सादर करण्यात तसेच प्रलंबित प्रकरणाचा तपशील संपूर्ण अहवाल सादर करण्यासाठी UDID कार्ड व आधार कार्ड सर्व दिव्यांग बांधवांनी तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजना विभागातील नायब तहसीलदार SS मामिलवाड व IT असिस्टंट श्रीकांत शिरामे यांना देण्यात यावे। सूचनांचा विचार करून ज्या दिव्यांग बांधवांनी कागदपत्र दिल्यास होणाऱ्या गैरसोयीबाबत व अनुदान बंद झाल्यास लाभार्थी स्वतः जबाबदार असतील, असे तहसीलदार जाधव यांनी म्हटले आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता जे तहसीलदार आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे आणि सर्व दिव्यांगांनी करणं खूप गरजेचं आहे। आणि मित्रांनो, तुम्ही जर मुखेड तालुक्यातील असेल तर त्यांनी आपल्या जिल्ह्यात तालुक्यामध्ये तहसीलमध्ये UDID कार्ड आणि आधार कार्ड जमा करावे, ही सर्व दिव्यांग बांधवांना विनंती आहे। कारण की त्यांचं अनुदान बंद होईल। तुम्ही जर जमा नाही केलं तर तुमचं अनुदान बंद पण होऊ शकतो, तुम्हाला कोणतं सोयी सुविधा पण मिळू शकत नाही मित्रांनो। आणि हे सर्व जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये लागू होणार आहे मित्रांनो। आता जेवढे पण दिव्यांगांचे 1500 रुपये येत आहे, ह्याच कारणामुळे येत आहे की त्यांचं UDID कार्ड आणि आधार कार्ड हे कनेक्ट नाही आहे। एक जर कनेक्ट असतं तर त्यांना 1500 रुपये आले नसते, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि ज्या दिव्यांगांना 1500 रुपये येत असेल त्यांनी तर हे पहिले करावं, तहसीलमध्ये जा आणि तहसीलमध्ये सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित जमा करून द्या। आणखी ते काय काय मागतात काय नाही, तर तिथं UDID कार्ड, आधार कार्ड, आपलं बँकेचं पासबुक हे सर्व घेऊन जा आणि तिथं व्यवस्थित जमा करून द्या। तुम्हाला जर यामध्ये काही समजलं नसेल तर कमेंट करा, कमेंट करून आम्हाला नक्की कळवा मित्रांनो। आणि हा व्हिडिओला तुमचे मुखेड तालुक्यातील तुमचे मित्र किंवा मैत्रिणी असेल त्यांना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।